स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन रेसिपीमध्ये। तर नमस्कार मंडळी, मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर शेपूची भाजी घराघरातील बहुतेक लोकांना आवडत नाही, मोस्टली मुलांना। तर माझ्या घरातही माझ्या मुलांना शेपूची भाजी अजिबात आवडत नाही, पण प्रत्येक भाज्या आपल्या पोटात गेल्या पाहिजे, आपण प्रत्येक भाज्या खाल्ल्या पाहिजे। त्यासाठी मी आज ही शेपूची नवीन एक रेसिपी बनवत आहे, शेपूच्या वड्या। तर ही अगदी सोपी, सिंपल, झटपट होणारी, मुलांना आवडणारी ही अशी रेसिपी आहे, अगदी कमी वेळात होणारी। तर व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लगेच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर शेपू स्वच्छ धुवून घेतली आणि अशा प्रकारे बारीक चिरून एका बाउलमध्ये काढलेली आहे। ह्यामध्ये आपण ॲड करतोय बेसन पीठ। तर हे चण्याच्या डाळीचं पीठ आहे, बेसन पीठ। मी अर्धी शेपू बाजूला काढली आहे, कारण बहुतेक जास्त होईल म्हणून मी थोडीशी बाजूला काढलेली आहे। आणि ती जी घेतलेली आहे अर्धी शेपू, त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकलंय आणि ही मिरची आणि लसणाची पेस्ट आहे। मिरची, लसूण आणि जिरं हे एकत्र मी वाटून घेतलेलं आहे आणि ह्या मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकलेलं आहे। ते भांडं आपण बाजूला ठेवूया, पाणी नंतर ॲड करूया। त्याआधी ॲड करूया आपण ह्याच्यामध्ये मीठ। तर चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद टाकून हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। पाणी जास्त एकदमच टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी टाकायचं, कारण हिरव्या भाज्यांना ऑलरेडी पाणी सुटतं। तर अशा पद्धतीने व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आणि जसं लागेल तसं थोडंसंच पाणी मला इथे लागलेलं आहे आणि हे अशा प्रकारे मी व्यवस्थित गोळा बनवून घेतलेला आहे। तर मंडळी, तुम्ही ही शेपूची वडी ह्याच्या आधी कधी ट्राय केलेली आहे का? या वड्यांची तुम्ही काळ्या मसाल्यामध्ये भाजी पण करू शकता। तर ही अतिशय टेस्टी रेसिपी होते। तर अशा प्रकारे या कन्सिस्टन्सीमध्ये बनवायचं आहे। एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मी, कारण ह्याच्यामध्ये आपण वाफवणार आहोत। ताटाला ह्या तेलाने व्यवस्थित चारी बाजूनी पूर्ण गोल असं ग्रीस करून घ्यायचं आहे। तोपर्यंत कढईमध्ये पाणी गरम होत आहे। तुमच्याकडे इडली पात्र असेल तर त्याच्यामध्ये पाणी गरम करू शकता आणि मग हे ताट त्याच्यात ठेवू शकता। मी कढईत पाणी गरम करायला ठेवलं आहे, ताटाला तेल लावले आणि हे जे बॅटर आपण शेपूच्या भाजीचं बनवलं आहे ते व्यवस्थित सगळीकडे पसरवून घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे पातळच पसरवून घ्यायचं व्यवस्थित सगळीकडे। पसरल्यानंतर हे ताट आपण त्या पाण्यावर वाफवणार आहोत। 10 मिनिटांमध्ये ही वडी तयार होते आणि मग त्यानंतर तुम्ही तिला डीप फ्राय, शॅलो फ्राय पण करू शकता किंवा मग एअर फ्रायरमध्ये सुद्धा तुम्ही हिला नंतर क्रिस्पी अशी मस्त टेस्ट करू शकता। व्यवस्थित सगळ्या बाजूला हे बॅटर पसरवल्यानंतर थोडीशी तीळ सगळ्या चारी बाजूला व्यवस्थित पसरवून घ्यायची, त्यामुळे दिसतं पण छान आणि टेस्ट पण खूप छान लागते। तीळ टाकल्यानंतर मी थोडासा ओवा टाकते, तुम्ही बघू शकता हातावर थोडासा चुरगळून ओवा तिचे चारी बाजूला ह्या वडींवर आपण पसरवणार आहोत। आता हे ताट जाणार आहे ह्या गरम पाण्याच्या कढईवर। तर अशा प्रकारे हे ताट ठेवणार आहोत आणि या वड्या आहेत ना, हे वाफवून घेणार आहोत। तर मी आता झाकण ठेवलेलं आहे, 10 मिनिटाचा टाईम लावणार आहे आणि मग त्यानंतर हे आपण एकदा चेक करूया। चेक करण्यासाठी तुमच्याकडे जर स्टिक असेल तर त्या स्टिकनी पण करू शकता। माझ्याकडे नाही आहे, मी सुरी घेतलेली आहे, चाकू घेतलेला आहे। सर्वात आधी मध्ये टाकून बघितलेलं आहे, तर चाकूला अजिबात बॅटर लागलेला नाही आहे, चाकू पूर्ण क्लीन बाहेर निघाला आहे। मध्ये टाकल्यानंतर मी साईडला पण टाकून बघितलं आहे, म्हणजे सगळ्या बाजूनी शिजलं आहे का ते चेक करते। तर हे पूर्णपणे शिजलेलं आहे, चाकू क्लीन बाहेर आलेला आहे। आणि ताटाच्या आजूबाजूला तुम्ही बघू शकता, ताटाने जे बॅटर आपण शेपूचं टाकलेलं ते सोडलेलं आहे, म्हणजे वेगळं झालेलं आहे ते ताटापासून। याचाच अर्थ की आपलं ही वडी शिजलेली आहे। या स्टेजला तुम्ही गॅस बंद करा आणि हे 5 मिनिटं असंच झाकून ठेवा, कारण अजून कढईतलं पाणी गरम आहे। तर 5 मिनिटानंतर मी हे झाकण काढलं आणि हे ताट आता आपण बाहेर काढणार आहोत। ताट कढईतनं सांभाळून बाहेर काढायचं, गरम पाण्यातनं ताट काढताना। तर अशा प्रकारे मी हे ताट बाहेर काढले, तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहेत ह्या वड्या। तीळ आणि ओवा टाकल्यामुळे चव तर चांगली येते आणि ते दिसायला पण सुंदर दिसतात। तर 5 ते 10 मिनिटानंतर मी ह्या सुरीने ह्याला मस्तपैकी अशा वड्या काढून घेणार आहे, सुरीने कट मारून। तर तुम्ही बघू शकता मी सुरी घेतलेली आहे, सुरीने मी त्याला व्यवस्थित असे चौकोनी कट मारून घेते। सगळ्यात आधी मध्ये मी एक चीर मारून घेतली आहे, जेणेकरून आपल्याला 2 भाग झाल्याच्या नंतर बरोबर चौकोनी अशा फाका करायला होतील। तर अशा प्रकारे मी या वड्यांची मस्तपैकी चौकोनी वड्या पाडून घेतलेल्या आहेत। तर मंडळी, प्लीज मला सपोर्ट करा, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझे व्हिडिओ पूर्ण बघत जावा, कारण माझ्या चॅनलवर मी असेच मस्त मस्त रेसिपी टाकणार आहे। तर मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे। तर प्लीज 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 मला सपोर्ट करा। तर तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी चौकोनी मी वड्या पाडलेल्या आहे।
तर अशा प्रकारे ह्या वड्या आपल्या दिसायला पण सुंदर आहेत आणि तेवढ्याच टेस्टी झालेल्या. तर ह्या वड्या आता आपण बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहेत. आता मी ह्या तवा ठेवणार आहे गॅसवर आणि तव्यावर मी ह्या शॅलो फ्राय करणार आहे. तुम्ही डीप फ्राय पण करू शकता, पण तेलाचा कंजूसपणा करण्यासाठी म्हणजे तेल वाचवण्यासाठी मी हे शॅलो फ्राय करते. तर थोडंसं तेल टाकले तव्याच्या मधोमध आणि त्याच तेलावर मी अशा व्यवस्थित सगळ्या पसरवून टाकणार आहे वड्या, जेणेकरून ह्या वड्या मस्तपैकी अशा अजून क्रिस्पी आणि अजून टेस्टी लागेल. तुम्हाला जर तेल अवॉइड करायचं असेल तर तुम्ही अशा सुद्धा वाफवलेल्या वड्या खाऊ शकतात. ह्या वड्या सॉस बरोबर तर खूपच छान लागतात. शिवाय हिरवी चटणी किंवा आपल्या इडलीची चटणी असते ना त्याच्याबरोबर पण खूप टेस्टी लागतात. तर अशा प्रकारे मी तव्यावर सगळ्या वड्या पसरवून घेतलेल्या आहेत आणि ह्या मस्त आता आपल्याला फ्राय करायच्या आहेत. तुम्ही बघू शकता दिसायला पण किती छान दिसत आहेत. कोथिंबीरीच्या वड्या पण अशा प्रकारे तुम्ही करू शकता. कोथिंबीरची पण वडी खूप छान लागते. तर आपल्या घरामध्ये मुलं जी वस्तू खात नाही ते आपण ट्राय करत असतो, त्याची काहीतरी वेगळी डिश बनवण्याची, जेणेकरून प्रत्येक वस्तू प्रत्येक भाजी मुलांच्या पोटात गेली पाहिजे, कारण आपल्या शरीराला सगळ्या गोष्टींची गरज असते. तर अशा प्रकारे मी ह्या वड्या सगळ्या बाजूला तव्यावर पसरवून टाकल्या आहेत आणि एक वडी अशी पलटून बघायची. जर तिचा कलर असा चेंज झाला तर हळूहळू सगळ्या वड्या पलटून घ्यायच्या. तर मी सगळ्या वड्या पलटून घेतलेल्या आहेत आणि ह्या मस्त अशा क्रिस्पी झालेल्या आहेत. आणि मी आता विचार करते की मी ह्या वड्या तर बनवल्या आहेत, पण सगळ्यात आधी टेस्ट करायला कोणाला देऊ बघूया. आता तर सध्या घरात मी एकटीच आहे, पण जो पहिले घरी येईल त्याला मी ह्या वड्या टेस्ट करायला देणार आहे. तुम्ही कधी या शेपूच्या वड्या ट्राय केल्या आहेत का? या शेपूच्या वड्यांची भाजी पण खूप छान होते हा, आणि एवढी टेस्टी लागते ना, तुम्ही नक्की ट्राय करा. ह्या ज्या वड्या आपण वाफवलेल्या आहेत ना, ह्याला अशी फ्राय करायची गरज नाही आहे. फक्त या वाफवलेल्या वड्यांमध्ये काळा मसाला जो आपण ग्रेव्हीसाठी करतो ना, त्या काळ्या मसाल्याची ग्रेव्ही करायची आणि त्याच्यामध्ये ह्या वड्या सोडायच्या. त्यासाठी ग्रेव्हीसाठी सुकं खोबरं आणि कांदा, धणे हे सगळं भाजून घ्यायचं आणि ते व्यवस्थित वाटून घ्यायचं आणि वाटल्यानंतर आलं लसूणची पेस्ट आणि हे सगळं वाटलेलं वाटण व्यवस्थित तेलात फ्राय करून त्याची ग्रेव्ही बनवायची आणि त्याच्यामध्ये ह्या वड्या सोडायच्या. एवढी टेस्टी भाजी होते ना, खूप छान टेस्टी भाजी होते. तर अशा प्रकारे आपल्या ह्या वड्या तयार आहेत. तुम्ही बघू शकता किती छान भाजल्यानंतर, म्हणजेच हे फ्राय केल्याच्या नंतर अजून सुंदर दिसायला लागल्यात. तर सर्वात आधी माझी मुलगी कॉलेजवरनं घरी आली आणि लगेचच मी ह्या शेपूच्या वड्या तिला टेस्ट करायला दिल्या. तिला सांगितलंच नाही शेपूची वडी आहे, कारण तिला शेपूची भाजी आवडत नाही. पण वडी खाल्ल्याच्या नंतर तिला एवढी आवडली ना, तिने मला बोलली मम्मी किती टेस्टी बनली, बघ तू टेस्ट करून बघ. आणि खरंच मी पण टेस्ट केली, मला पण ही शेपूची वडी खूप आवडली. तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी. आणि तुम्हाला या रेसिपी जर तुम्ही ह्याच्या आधी बनवली असेल तर मला कमेंट करून सांगा. तुम्ही ही रेसिपी ट्राय करा, तुम्हाला आवडली तर तेही मला कमेंट करून सांगा. तर भेटूया ना पुढच्या नवीन रेसिपी घेऊन आणि नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत आत्ताच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तर अशी कुरकुरीत शेपूची वडी तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी कमेंट करा. उद्या भेटूया. बाय.